हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर सगळ्यांना माझा जय भीम. तर आम्ही आलोय उदगीरला, म्हणजे आम्ही उदगीरलाच राहतोय. तर उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहार इथं आलोय आम्ही. एवढं सुंदर विहार आहे हे. तर आता सुरुवातीला हे गेट एंट्री करतोय आम्ही. सुरुवातीला हे मोठं गेट आहे बाहेर, आणि बाहेरून बघता क्षणी डोळे असे दिपून जातील असं हे विहार आहे. एवढं सुंदर विहार आहे हे उदगीरला बांधलेलं. तर आता सुरुवातीला आम्ही इथं एंट्री केलोय. बाहेर हे मुख्य द्वार आहे. तिथून आता मी, श्रेया आणि श्रेयाचे डॅडी इथून मध्ये एंट्री केली. श्रेयाचे डॅडी या अगोदर आले नव्हते, आता फर्स्ट टाइमच येत आहेत ते. या अगोदर मी आले होते, पण ते आले नव्हते. चला म्हणला संडे आहे तर जाऊन यावं. तर हा बघा बाहेरचा एरिया आहे. एवढा सुंदर, बाहेर सुद्धा एवढं छान केलेलं आहे. आता सुरुवातीला आम्ही इथून पायऱ्यांनी वरती जातोय. मध्ये मूर्ती बसवलेली आहे बुद्धांची आणि बाबासाहेबांची. तर आता मी सुरुवातीला आम्ही तर व्हिडिओज वगैरे घेतले, थोडे फोटोज वगैरे घेतले. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गेल्या वर्षीच ह्या विश्वशांती बुद्धविहाराचं उद्घाटन झालेलं आहे. खूप मोठा प्रोग्राम होता उदगीरला. बाहेरून बरेच लोक आलेले होते, आणि खेडेगावाचे आसपासचे सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम झाला इथला. आणि आता सुरुवातीला आम्ही इथं एंट्री केलोय, आणि हा इथं आहे मोठा हॉल. मोठा म्हणजे खूपच मोठा हॉल आहे, दिसतच बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये. तर इथं आम्ही सुरुवातीला इथं बाबासाहेबांची मूर्ती आहे, बुद्धांची मूर्ती आहे. आणि हे बघा श्रेयाच्या डॅडीनं पूर्ण बुद्धविहार मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर एवढं सुंदर असं बघा तुम्ही. हा वरचा एरिया आहे, गोल असं म्हणजे हे केले, मखर केल्यासारखं केले. आणि हे सगळ्यात वरचं सेंटरचा भाग आहे हा. आणि पूर्ण असं त्याने शूट करून घेतले. बाहेरगावचे खूप असे लांबून सुद्धा इथं लोक येतातच, आसपासचे किंवा सहल म्हणा. भरपूर असे लोक इथं बघायला येतात लांबून सुद्धा. आणि शनिवारी रविवारी तर खूपच गर्दी असते सुट्टीच्या दिवशी. तर आम्ही इथं ज्या दिवशी आलो दर्शनासाठी, तेव्हा अहमदपूरहून लोक आले होते हे. तर तेच आता इथं वंदना चालू आहे. आणि आमचं खूप मोठं सौभाग्य आहे की आम्ही इथं आल्यावर आम्हाला वंदना भेटली. आता तेच वंदना चालू आहे. आणि त्यांनी भंतेजींना फलाहार दिला, आणि त्यांचं त्रिवार वंदन केलं. तर आता आम्ही इथं अजून काही मी फोटो वगैरे घेतले इथं. आणि इथं ही बघा खूप मोठी मूर्ती आहे ही, खूप म्हणजे खूप एकदम अशी उंच पण आहे. आणि इथं आहे खूप सुंदर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. आणि हा मधला एरिया, पाठीमागे सुद्धा भरपूर असं त्यांनी स्पेस भरपूर सोडलेला आहे. आणि आता इथं आम्ही त्रिवार वंदन करतोय, मी आणि श्रेया. या अगोदर श्रेयाच्या डॅडींनी त्रिवार वंदन केलं, आणि नंतर आम्ही दोघींनी केलं, कारण की त्यांनीच आता शूट वगैरे करून घेत आहेत म्हणून त्यांचा काही व्हिडिओ घेतला नाही. आणि हा आहे बघा बाहेरचा एरिया. सुरुवातीला जिथून आम्ही एंट्री केलो तिथूनच आता आम्ही बाहेर आलोय. आता बाहेर येऊन इकडं राईटला आणि लेफ्टला दोन्हीकडे ग्रीन असं गार्डन आहे, खूप छान असं. म्हणजे एवढं की मला तिथून असं येऊच वाटत नव्हतं, एवढं सुंदर वातावरण होतं. तर इथले जे कामवाले सगळ्या जे बायका आहेत ना, त्यासुद्धा म्हणत होत्या की दुपारी तर छान असतेच वातावरण, पण रात्री यायला पाहिजे होतं तुम्ही. रात्रीसुद्धा एवढं सुंदर, म्हणजे गोल असं सगळीकडे लायटिंग सोडलेलं आहे. आणि त्या लायटिंगमुळं एवढं प्रसन्न वाटतंय. तुम्ही रात्री पण एक वेळेस, आता तर आलात खूप छान झालं, पण रात्रीसुद्धा एक वेळेस भेट देऊन जा या विहारामध्ये, असं म्हणत होत्या ती. आणि मग तेच आता नंतर मग आमच्या घराच्या जवळच आहे, जास्त लांब नाही. नेक्स्ट टाईम आधी नंतर पण कधी होईल, येणं होणारच, म्हणजे जवळच आहे. तर आता हा आहे बाहेरचा एरिया.
बाहेर आम्ही भरपूर फोटो घेतल्या, व्हिडिओज वगैरे घेतले. श्रेयाच्या पण भरपूर फोटो घेतल्या. तेवढ्याच आठवणी राहतात आणि एवढ्या सुंदर फोटो आल्या होत्या. इथं एकदम फ्रेश वातावरण आहे. तर आता इथं गवतावरती त्यांनी पाणी मारलं होतं सगळीकडे. दुपारची वेळ आहे आणि ऊन पण जास्त होतं आणि पाय इकडे ह्या साईडला पळत होते म्हणून आम्ही वरतूनच गवतावरूनच गेलो. आणि श्रेया आता इथं मी आणि श्रेया इकडं ध्यान केंद्र आहे तिथं जातोय आम्ही. बाहेर म्हणलं थोडंसं गोल फिरून घ्यावं आणि थोडी फोटोज वगैरे घ्यावे आणि मग मध्ये जाणार होतो आम्ही. आणि इथं म्हणजे बराच वेळ लागतो, एक अर्धा एक तास तरी लागतो. म्हणजे फोटो वगैरे काढून निघायचं म्हणलं तर मग एक तास तरी जातो. आणि इथं गेल्याच्या नंतर थोडं बसणं होते. बसल्याच्या नंतर म्हणजे येऊ वाटत नाही, एवढं छान वातावरण आहे इथं. मग थोड्या वेळ बसून फोटोज वगैरे काढून आम्ही पण नंतर इथं थोड्या वेळ बसलो आम्ही. बसल्याच्या नंतर मग इकडं आता आम्ही जातो ध्यान केंद्रामध्ये. तिथंसुद्धा खूप मोठा हॉल आहे आणि श्रेयाला इथंच थोडा वेळ थांबायचं होतं. मग आता तिचं चाललं आहे हळूहळू. थोडा ब्रेक वगैरे घेतला आम्ही कारण की ऊन होतं जास्त, त्याच्यामुळं मग हळूहळू चाललं आहे आमचं सगळं. आणि इथं आहे हा हत्ती. हा पण इथं पण असं म्हणजे हत्तीच्या आजूबाजूला कोणाला हात लावायची असं म्हणजे तिथं हे केलं होतं. कारण की बरोबरच आहे ना, की म्हणजे ज्या काही वस्तू लावल्यात हे ते, तर थोडंसं त्याला काळजी घेतलेलीच बरी. कारण की लहान मुलं थोडंसं काहीतरी करतात, त्याच्यामुळं मग ते आधीच तिथं नियम लावलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं स्वच्छता. एवढी स्वच्छता आहे की कुठंच काही नाही एवढं म्हणजे छान. म्हणजे लोक पण भरपूर इथं कामाला आहेत आणि स्वच्छताही खूप आहे. तर आता आम्ही चाललो ध्यान केंद्राकडे. इथून एंट्री करतोय. श्रेया पण येते तिकडून. आता हे आहे ध्यान केंद्राचं मुख्य द्वार. खालच्या साईडला आहे हे. आता खाली आम्ही पायऱ्यांनी उतरून आलोय. इथं पण एकदम एवढं प्रसन्न होतं की खूपच एकदम छान वाटत होतं. आणि खालच्या साईडला असल्यामुळे चारी बाजूंनी बाहेर पाणी मारलेलं आणि एवढं थंडगार होतं इथं. तर इथं ध्यान केंद्रामध्ये समोर बुद्धांची मूर्ती आणि आपले डोळे मिटलेले आणि समोर बुद्धांच्या मूर्तीचा चेहरा. मनामध्ये काहीच नाही, एकदम म्हणजे कुठलाच विचार नाही, एकदम शांत राहून फक्त इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांची मूर्ती यांच्याकडे पाहत ध्यान करतेवेळी एवढं छान वाटलं की थोड्या वेळासाठी आपण कुठंतरी एकदम असं म्हणजे हरवून गेलो की काय असं वाटत होतं मला. तर इथं आता श्रेयाला पण एवढं आवडलं इथं. म्हणजे तिला पण जायचं नव्हतं, ती पण म्हणत होती मामा इथं थांबायचं आपण. आता मी म्हणलं नेक्स्ट टाईम येऊया. तर आता इथं चाललं आहे आमचं त्रिवार वंदन. मस्त असं म्हणजे स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं स्वच्छता एवढी आहे की नियम सगळे हे पाळलेच पाहिजे. नियम सगळे पाळले तरच इथं स्वच्छता राहते. आणि इथं भरपूर बायका पण, जास्त तर लेडीजच आहेत कामासाठी. आणि म्हणजे नेहमी त्यांचा म्हणजे बंदोबस्त असतो इथं. मग आवडला ना तुम्हाला सुद्धा उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार, तर तुम्ही सुद्धा नक्की इथं एकदा भेट दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जिथून कुठून बाहेरून व्हिडिओ बघताय तर तुम्ही सुद्धा नक्की इथं या आणि तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन एकदा इथं एक भेट दिलीच पाहिजे. तर चला, आम्हीही थोड्या वेळाच्या नंतर निघणार आहोत आणि आता व्हिडिओला इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.